मित्रांनो, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये रिसर्च इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. प्रति महिना तुम्ही ते 45,000 रुपयांपर्यंत कमवू शकणार आहात. मग तुम्ही फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय. अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलाही इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे. जस्ट तुम्ही जो पण CV अपलोड करणार आहे, तुम्ही जो CV अपलोड करणार आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज अपलोड करणार आहे, त्या बेसिसवर इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे, चांगला पेमेंट आहे. इंडियाची टॉप बँक, तिथे काम करायची संधी, कामाचा अनुभव मिळतोय. 6 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे, ज्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतंय, पेमेंट मिळतंय आणि 4 वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही ही रिसर्च इंटर्नशिप करू शकताय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सुवर्ण संधी आहे, हातातनं जाऊ देऊ नका. कारण की 2024 साठी पण ज्या इंटर्नशिप होती त्यावर व्हिडिओ बनवला होता आणि आता 2025 साठी सुरू झाली आहे. वर्षातनं दोनदा ही ॲडव्हर्टिजमेंट निघते, एकदा जून नंतर आणि एकदा जानेवारीमध्ये. आता जानेवारीमध्ये निघाली आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. शेवटची तारीख इथे मेन्शन नाही आहे, त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर अप्लाय कराल तेवढं चांगले आहे. आता डिटेलमध्ये समजून सांगतोय. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय पाहिजे, वयाची अट काय पाहिजे, कोण कोण अप्लाय करू शकता. आणि अप्लाय करणं थोडं अवघड आहे, कारण की ते एक्सेल फॉर्म आहे, तो आपल्याला भरून तो PDF मध्ये कन्वर्ट करून ईमेल करायचा आहे, म्हणजे यांना मेलवर पाठवायचा आहे. मग कुठला मेल ID आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी घेऊन आलोय आणि ते भरपूर सारे तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात सध्या ही जी अपॉर्च्युनिटी आली आहे, तुम्ही ते बघू शकता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिसर्च इंटर्नशिप ॲट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 24 डिसेंबरला ही ॲडव्हर्टिजमेंट निघाली होती आणि आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण अप्लाय करू शकणार आहोत. जसं की तुम्ही ते बघू शकताय, सगळी माहिती दिली आहे आणि यांची PDF सुद्धा आपल्या हातात आहे. या इंटर्नशिपचा हेतू काय, तर थोडक्यात जे यंगस्टर असतात, कॉलेज स्टुडंट असतात, त्यांच्यात एनर्जी असते रिसर्च करण्याच्या, अजून वेगवेगळ्या गोष्टी त्या करू शकतात, कारण की यंग माइंड असतं. त्यामुळे आरबीआय संधी देते अशा कॉलेज स्टुडंटला की जे आमच्या रिसर्च डिपार्टमेंटला जॉईन व्हा. जसं की तुम्ही फायनान्सवर काही मूवीज सिरीज बघितल्या असेल, त्यामध्ये आरबीआयमध्ये इंटर्नशिप करणारे काही लोक दाखवले आहे, तर त्याच प्रकारची ही इंटर्नशिप असते जिथे तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, मग रोल तुमचा काय असणार आहे, तर थोडक्यात अपॉर्च्युनिटी आहे इंडियन आणि फॉरेनर दोघांसाठी, ज्यांना रिसर्च करायचा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. मग आरबीआयचं पेमेंट स्ट्रक्चर झालं, किंवा मग नोटा, मग अजून सिक्युअर कशा प्रकारे बनवलं जाईल, मग ॲप कुठले कुठले आणता येईल, असे वेगवेगळे रिसर्च तुम्हाला करावे लागतात. अगदी सोपं आहे. म्हणजे कुठला एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते पण मी तुम्हाला सांगतो यांच्या वेबसाईटवरून. तर सगळ्यात आधी तुम्ही ते ड्युरेशन बघू शकताय. 6 महिन्याची ही ड्युरेशन असते, म्हणजे 6 महिन्याची इंटर्नशिप असते. आणि जर तुमचं काम चांगलं वाटलं, तुम्हाला जर पुढे कंटिन्यू करत असेल, तर 2 वर्षापर्यंत तुम्ही कंटिन्यू करू शकता, रिन्यू करू शकताय एव्हरी 6 मंथ, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, तर 45,000 म्हणजे 45,000 रुपीज तुम्हाला मिळणार आहे. 6 महिन्यामध्ये 12 सुट्ट्या तुम्हाला एक्सटर्नल अलाउड आहे. म्हणजे रविवार शनिवार ज्या आपण सुट्ट्या असतात सणवाराच्या, त्या तर सुट्ट्या मिळणारच आहे. सोबत 12 वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत, त्या तुम्ही घेऊ शकणार आहात. त्या व्यतिरिक्त जास्त घेणार नाही. ओके, आणि इंटर्न्सला राहण्याचं स्वतः व्यवस्था करावी लागणार आहे, कारण की 45,000 मिळत आहे. मुंबईमध्ये इंटर्नशिप असणार आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की 45,000 सॅलरी, आरबीआय सोबत काम, एक्सपिरियन्स आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन दिलंय. सिलेक्शन कसं होणार आहे, तर बघा, हे 20 इंटर्न्स सिलेक्ट करतात. आता बघा, समजा तुम्ही आता फॉर्म अप्लाय केलाय, जानेवारीमध्ये करताय, फेब्रुवारीत करताय, मार्चमध्ये करताय, पण तुम्हाला वाटतं यार मला तर काही रिप्लाय आला नाही, तर असं होत नाही. जेव्हा आपले फॉर्म जातात, जशी जशी नीड पडते, जशी डिपार्टमेंटला नीड पडते की आपल्याला अजून 4 जण पाहिजे, अजून 8 जण पाहिजे, किंवा या डिपार्टमेंटला अजून 5 जणांची गरज आहे, मग तशी ज्यांच्याकडे जे फॉर्म आहे त्याच्यापैकी शॉर्ट लिस्टेड करतात. त्यामुळे आत्ताच संधी आहे. तुम्ही जर फॉर्म भरून ठेवला, भले तुमचं जानेवारीत सिलेक्शन नाही झालं तर फेब्रुवारीत होऊ शकतंय, मार्चमध्ये होऊ शकतंय, एप्रिलमध्ये होऊ शकतंय, मेच्या आधी तुमचं सिलेक्शन केव्हा पण होऊ शकतंय, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर हे 4 वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, हे तुम्ही जॉईन करू शकताय. त्याआधी आपल्याला समजून घ्यायचं आहे की इथे रोल काय. तो रोल अगदी सोपा आहे. थोडक्यात आरबीआयचे जे वेगवेगळे रूल्स, पॉलिसी, ॲप रिलेटेड ज्या पण गोष्टी येत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च करायचं आहे, ते चांगलं होण्यासाठी हेल्प करायची. ओके,
प्लेसमेंट कशी होणार आहे तर आरबीआयचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे हे 4 डिपार्टमेंट आहे. ते बघा हा पहिला डिपार्टमेंट, ओके, हा दुसरा डिपार्टमेंट, हा तिसरा डिपार्टमेंट आणि हे चौथं डिपार्टमेंट IT डिपार्टमेंट. या 4 डिपार्टमेंटपैकी कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही अप्लाय करू शकताय. फॉर्म भरताना तसं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही जाणार आहात. ओके, आता यासाठी पात्रता काय पाहिजे, मग इथे बघा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे स्टॅटिस्टिक, इकॉनॉमेट्रिक्स, इकॉनॉमिक्स और बीटेक कम्प्युटर झालं आहे, MBA फायनान्स झालं आहे, डिग्री इन डेटा सायन्स, डेटा सायन्स महत्त्वाचं मी मागे पण सांगितलं होतं, BE झालं आहे, बीटेक झालं आहे, BSc इन कम्प्युटर सायन्स झालं आहे, MSc इन अप्लाइड सायन्स झालं आहे, डेटा सायन्स, डेटा एंट्रिक्स झालं आहे, अप्लाय करू शकताय. अजून पोस्ट ग्रॅज्युएशन इन इकॉनॉमिक्स, बँकिंग, फायनान्स और MBA, बीटेक, BE पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात इकॉनॉमिक्समधून तुम्ही अप्लाय करू शकताय. भरपूर साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे या डिपार्टमेंटसाठी काय क्रायटेरिया पाहिजे, दुसऱ्या डिपार्टमेंटसाठी काय क्रायटेरिया पाहिजे, तिसऱ्यासाठी काय पाहिजे, चौथ्यासाठी काय पाहिजे, हे चौघांचं एज्युकेशन इथे दिलेलं आहे. मग त्यानुसार तुम्ही बघायचं आहे. समजा तुम्हाला IT डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे एक तर इकॉनॉमिक्समध्ये, नाही तर स्टॅटिस्टिक्समध्ये, नाही तर फायनान्समध्ये किंवा इंटरनॅशनल फायनान्समध्ये, इंटरनॅशनल ट्रेडमध्ये किंवा MBAमध्ये, MBA स्पेशलायझेशन इन फायनान्स असेल तर. जर तुम्हाला FSD या डिपार्टमेंटला अप्लाय करायचं तर पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे स्टॅटिस्टिक, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स किंवा MBA झालं पाहिजे फायनान्स अँड बँकिंगमधून. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला अप्लाय करणार आहे, तुमचं काय शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्हाला इथे ठरवायचं आहे. त्यानंतर इथे बघा डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म, ही लिंक आहे, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारचा फॉर्म आहे एक्सेलमध्ये, जो की तुम्ही प्रिंट काढून हाताने लिहू शकताय किंवा डायरेक्ट तुम्ही इथे एडिट करू शकता. जसं की इथे फुल नेम दिले, मग तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं. जसं की समजा तुमचं नेम आहे आयकॉनिक, तर आयकॉनिक, मग तुमचं मिडल नेम, लास्ट नेम जे असेल तुमचं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. जन्मतारीख, मग तुमचा जन्म कधी झाला होता, म्हणजे जन्म दिवस, जन्म मंथ आणि जन्म इयर हे टाकून घ्यायचं आहे. जेंडर मेल आहात फिमेल आहात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, परमनंट ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, टेलिफोन नंबर, त्याच्यानंतर कोर्स कोणता करताय, डिस्क्रिप्शन कोणतं करताय. जर तुमच्याकडे एखादं कोर्स सर्टिफिकेट नसेल तर बघा सेबीचा हा इन्व्हेस्टर सर्टिफिकेट आहे जे की फ्रीमध्ये तुम्ही मिळू शकताय. व्हिडिओ टाकलाय, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल किंवा चॅनलवर मिळून जाईल. हे कोर्स तुम्ही करून घ्या, सर्टिफिकेट मिळवा, म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला काम येईल. RBIला कळेल याच्याकडे तर सेबीचा इन्व्हेस्टर सर्टिफिकेट आहे, हा चांगला आहे, याच्याकडे नॉलेज सुद्धा आहे फायनान्सचं, मग त्यांना सिलेक्ट केलं जातात. अनेक जण म्हणतात आम्हाला सिलेक्ट केलं जात नाही. अरे तुझ्याकडे काय असं स्पेशल जेणेकरून आम्ही तुला सिलेक्ट करू. तर यासाठी तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त कोर्सेस, सर्टिफिकेट, नॉलेज गेन करता येईल तेवढं करा. सीव्हीच्या बेसिसवर होणार आहे तर तुमचा CV पॉवरफुल पाहिजे तर हा व्हिडिओ टाकलाय तर हा बघून तुम्ही प्रोफेशनल रेझ्युमे बनवून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि मग अप्लाय करा. तेव्हा जाऊन तुम्ही हजारोंमध्ये तुमचा नंबर लावू शकता आहात. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. जो भारी तो टिकेल, जो मागे आहे, जो प्रोफेशनल नाही आहे तो मागेच राहतोय. त्यामुळे तुम्हाला स्वतःवर फोकस करायचं आहे. ओके, मग हा फॉर्म सगळा भरून घ्यायचा आहे. म्हणजे एज्युकेशन डिटेल्स, कुठले कुठले स्किल्स तुमच्याकडे आहे, एक्सपिरियन्स आहे का, त्याच्यानंतर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहे, त्यानंतर तुम्हाला इथे रेफरन्स द्यायचा आहे. कारण की तुम्ही RBIमध्ये काम करताय, मग तुमच्या ओळखीचे लोक आहे किंवा एखादा प्रोफेसर आहे त्याचे तुम्हाला 2 रेफरन्स नंबर द्यायचे आहे. प्लेस, डेट आणि कॅन्डिडेट सिग्नेचर ही सगळी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही सेव्ह कराल तर सेव्ह ॲज PDF करायचं आणि ईमेलला अटॅच करायचं. आता कसा ईमेल करायचा ते सांगतो. तर बघा ही ॲडव्हर्टिजमेंटची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती मिळून जाईल. मग इथे बघा ॲप्लिकेशन फॉर्म आपण डाउनलोड केला आहे. त्यानंतर ड्युरेशन, कुठले कुठले डिपार्टमेंट आहे सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. जसं की पहिलं डिपार्टमेंट, दुसरं डिपार्टमेंट, म्हणजे आपण डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे त्या डिपार्टमेंटच्या इथे बघा प्रेस क्लिक. आणि तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर हा कम्युनिकेशन ॲड्रेस आहे. म्हणजे पहिलं जे डिपार्टमेंट आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचा ॲड्रेस कुठे आहे, भगतसिंग रोड मुंबई हा ॲड्रेस आहे. ओके, दुसऱ्या डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे तुम्हाला तर त्याचा ॲड्रेस कोणता आहे, हा ॲड्रेस आहे बांद्रा मुंबई. मग इथे क्लिक करायचं आहे, मेल ओपन होईल, त्यावर तुम्हाला मेल करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे. ॲड्रेस कोणता आहे इथे बघू शकताय, प्रत्येकाचा ॲड्रेस वेगळा आहे. सर PM रोड मुंबई. ओके, इंटरनॅशनल डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे तर कम्युनिकेशन ॲड्रेस बघू शकताय, पुन्हा शहीद भगतसिंग रोड मुंबई. सगळे मुंबईमध्येच आहे, इंटर्नशिप 4 डिपार्टमेंट मुंबईमध्येच आहे. मग क्लिक यावर, समजा आता मला चौथ्या डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे तर मी यावर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर हा मेल ॲड्रेस माझ्यासमोर ओपन होतोय. नाही झाला तर तुम्हाला इथे बघा अशा प्रकारचं दिसून जाईल, हा मेल ॲड्रेस आहे, हा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सब्जेक्ट लिहून घ्यायचा आहे, ॲप्लिकेशन फॉर रिसर्च इंटर्नशिप इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर डिअर सर मॅडम
त्यानंतर तुम्हाला हे टाकून घ्यायचं आहे की आय एम रायटिंग टू इन्फॉर्म यू दॅट आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रिसर्च इंटर्नशिप प्रोग्राम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आय एम, मग तुमची डिग्री टाकून घ्यायची आहे की माझं MBA झालेलं आहे फायनान्समध्ये किंवा जे पण शिक्षण झालं असेल ते. त्याच्यानंतर तुमचं कॉलेजचं नाव, स्पेशलायझेशन इन कशा स्पेशलायझेशन केलं आहे, मास्टर केलं आहे ते टाकायचं आहे विथ अ स्ट्रॉंग अकॅडमिक रेकॉर्ड. ओके, अशा प्रकारचं मेल तुम्ही ChatGPT करा, तो तुम्हाला मेलचं सॅम्पल देऊन टाकेल किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि तरी नाही समजलं तर मला कमेंट करा, मी टेलिग्रामवर हा कॉपी पेस्ट करून टाकून देईल. ओके, पण सगळ्यांची सेम नको व्हायला म्हणून मी आत्ताच टाकत नाही आहे, पण ज्यांना ज्यांना नाही येणार त्यांनी कमेंट करा, त्यांना मी कॉपी पेस्ट देऊन टाकेल. त्यानंतर 2-3 सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे या बेसिसवर. याला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतात, म्हणजे तुम्हाला का जॉईन करायची आहे RBI इंटर्नशिप, तर त्याच्याबद्दल इथे मी माहिती लिहिलेली आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे बघा अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही आता जो फॉर्म आपण एक्सेलमध्ये भरला तो अटॅच करा, इथे अपलोड करा आणि सेंड बनायचा आहे. मग आपला मेल यांच्याकडे सेंड होतो. त्याच्यानंतर आपले फॉर्म चेक केले जातात. जसे जसे डिपार्टमेंटला गरज पडते तसे तसे आपल्याला मेल येतो. त्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं, आपण जॉईन करतो, 6 महिन्याची इंटर्नशिप करतो आणि RBI मध्ये कामाचा अनुभव मिळतो. जर का तुम्ही RBI मध्ये ही इंटर्नशिप केली तर जेवढ्या पण प्रायव्हेट बँका आहेत, HDFC म्हणा, ICICI बँक म्हणा किंवा पतसंस्था म्हणा किंवा बाकीच्या बँका म्हणा, इझिली तुम्ही तिथे जॉब मिळू शकताय, चांगल्या पोस्टवर, चांगल्या सॅलरीवर. किंवा हे नॉलेज घेऊन स्वतःही तुम्ही एक चांगला बिझनेस सुरू करू शकताय. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जास्तीत जास्त अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.